नमस्कार. डिजिटल कोल्हापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी सरदार जाधव आणि आता सध्या आजरा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली, त्याची रणधुमाळी सुरू आहे आणि आपण आजरा तालुक्यामध्ये सभासदांच्यात सध्या फिरतोय, गावोगावी फिरतोय, लोकांचं म्हणणं काय आहे हे जाणून घेण्यासाठी ग्राउंड रिपोर्ट करतोय. आज आपण आलो आहोत आजरा तालुक्यातील हत्तिवडे गावामध्ये. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याच्या आधी आपल्या चॅनलवरती आपण बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी फार चांगली कॅप्चर केली होती. त्याला दर्शकांनी, तुम्ही लोकांनी फार चांगला सहभाग नोंदवलात, फार चांगलं दर्शक आम्हाला लाभले आणि त्यांनी फार वेगळा मुद्दा, म्हणजे आम्ही वेगळे मुद्दे त्यांच्यासमोर घेऊन जाऊ शकलो. अशाच प्रकारचे काही वेगळे मुद्दे शेतकरी सभासदांच्यातनं आम्ही घेऊन येत आहोत तुमच्यासमोर. नेमकं शेतकरी सभासद काय म्हणतायत हे आणण्यासाठी आम्ही आज हत्तिवडे गावामध्ये आलो आहोत. सर्वांचं पहिल्यांदा स्वागत. कारखान्याची निवडणूक लागली आहे, माहीत आहे ना सगळ्यांना? निवडणूक किती तारखेला आहे? 17 तारखेला आहे. कारखाना कायम एक शब्द वापरत असतोय, सहकारी साखर कारखाना असेल, सहकारी कुठल्याही संस्था असेल, गोकुळ असेल किंवा कुठलीही बँक असेल, ही त्या सभासदांची असते, नेत्यांची किंवा त्याच्यावरती असणारे चेअरमन यांची कधीच नसते. हे सभासदांसाठी चालत असते आणि त्यांनी ती चालवलेली असते. त्याचा फायदा डायरेक्ट सभासदांना होत असतो. सगळ्यात महत्त्वाचं आपल्या पश्चिम महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे की इकडे जे कारखाने आहेत, त्या कारखाने जिथं चांगले चालले त्याच्या आजूबाजूचा प्रदेश हा सधन झाला आहे. त्याच्यामुळे आपल्याच मुलाबाळांना, आपल्या लोकांना चांगली उत्पन्नाचे साधनं मिळालेत. आपणच चांगलं राहणीमान चांगलं त्याच्यामुळे झालं आहे. इतर ठिकाणी जर तुम्ही गेला जिकडे कारखाने नाही आहेत तर तिथं फार वाईट अवस्था आहे. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की इकडले कारखान्यांच्यामुळे इकडे चांगली अवस्था आहे. आजरा कारखान्याचं आता निवडणूक लागले, परंतु आजऱ्याच्या कारखान्याची अवस्था तशी पाहिली आता माध्यमातून सगळ्यांच्यापर्यंत वेगळ्या बातम्या आलेल्या आहेत की जी अवस्था आहे ती जरा फारच वाईट आहे. म्हणजे जवळपास 110-15 कोटीचा कारखाना, परंतु 150 कोटीपर्यंत कर्ज आहे. गेले काही गळीत हंगाम 2 बंद होते, यावर्षी कसा तरी सुरू झाला आहे, परंतु याचा तोटा मॅक्झिमम हा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा होतो, सभासदांचा होतो. तिथं ऊसतोड कामगारांचा होत असेल, तिथल्या कामगारांचा, कर्मचाऱ्यांचा होत असेल, तर याच्यावरती काही सोल्युशन्स आहेत का? आता सत्ताधारी गट जो सगळ्यात मोठा गट आहे, शिंपे, सिंत्री आणि चराठी गट जो आहे, यांच्यात फार मोठं राजकीय वर्चस्व आहे, इतक्या वर्षी सत्तेत आहेत. तेही काही धोरणं घेऊन इलेक्शनमध्ये उतरलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात जो गट आहे तो मुश्रीफ साहेबांचा गट आहे. बऱ्यापैकी मुश्रीफ साहेब एकटेच चेहरे त्याच्या समोर आहेत इतर राजकीय नेते, आमदार राजेश पाटील असतील, संध्यादेवी कुपेकर असतील, संग्रामसिंह कुपेकर साहेब असतील, इतर खूप सारे लोक त्यांच्या गटामध्ये दिसत आहेत. परंतु लढताना सध्या मुश्रीफ साहेब एकटेच विरोधक म्हणून उतरलेले आहेत. त्यांचेही काही मुद्दे आहेत की जेणेकरून कारखाना आम्ही वेगळ्या ऊर्जित अवस्थेत आणू असं म्हणतायत. परंतु तुम्हाला सभासदांना नेमकं काय वाटतंय हे बघायचं आहे. पहिल्यांदा मी तुमच्याकडे येतो. काय नाव तुमचं? कुंडलिक पाटील. गाव कुठलं? इथलंच? हत्तिवडे. सभासद आहात? हा, सभासद. कारखान्याची आता निवडणूक लागले, सत्ताधारी म्हणतायत की आमच्याकडे परत सत्ता यावी, आम्ही व्यवस्थित कारखाना चालवतो. विरोधक म्हणतायत की नाही, सत्ता बदल होऊ देत, आम्ही व्यवस्थित चालवतो. तर तुम्हाला काय वाटतं, काय होईल? आता हे रवणात विकास नवीन आगळ पॅनल तयार केलेलं आहे. पॅनल झालं, हो. ते त्यांनी आता ही सत्ताधारी जी आहेत ही चांगले अनुभवी माणसं आहेत, सहकार्यात काम करणारे आहेत आणि ह्यांनी जर ते पुढे चालवला तर मुश्रीफ साहेबांना साथ दिल्यासारखे होईल. आणि जो कर्ज पुरवठा जो आहे, आता सत्ताधारी जे आहेत, चराठी, शिंपी, सिंत्री, नाही ही आपली येणारी सत्ता रवणात विकास आघाडी, येणाऱ्या सत्ता, सत्ता बदल होणार असं तुम्हाला म्हणायचं आहे? होणार. बरं, काय वाटतं मग ही वेगळी सत्ता आली, सत्ता परिवर्तन झालं, विरोधक गट सत्तेत आला तर काय वेगळं करतील? वेगळं म्हणजे आता हाय ते कर्ज जवळजवळ 1 लाख कोटी का ते 150 कोटीचं कर्ज आहे. ते सर्वसाधारण ते कर्ज फेडायच्या पाठीमागच लोक मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून फेडण्याचा हे होईल आणि लोकांना त्याचा लाभ होईल. लाभ म्हणजे कसं, लोकांची साखर मिळायची आहे ती मिळून जाईल, दुसरं काही नाही. फक्त समाजाला त्याचा काहीच फायदा नाही. निदान ही पॅनल जर आलं तर लोकांना त्याचा फायदा होईल. आतापर्यंत सभासदांना काय फायदा होत होता का कारखान्याकडनं? साखर वगैरे टनिंगची वेळेवर मिळणं मध्ये 5 वर्षापूर्वी थोडंफार साखर द्यायची होते. आता होती त्यावेळेला राष्ट्रवादीची होती. मग त्यावेळी टनिंगची साखर वगैरे व्यवस्थित भेटत होती. थोडंफार द्यायचे, पण आता ते बंदच केले. 5-6-7 वर्ष झाले बंदच झाले. बंदच. मग आता ते सुधारावं किंवा इतर व्हावं यासाठी सुद्धा सत्ताधारी जे सध्याचे आहेत, सिंत्री गट किंवा चराठी गट आहे, ते काय करणार आहे? मग ते झालं असतं तर त्याच वेळेला त्यांनी दिले असते. आता इथून पुढे काय, आता हे मुश्रीफ साहेबांच्या ह्याच्यातनं काय केलं तर करतील ते, असं आम्हाला आश्वास आहे. वाटतंय त्यांनी नाही केलं तर मग कोणी करणार ह्या वेळेला वाटतंय. करणार त्यांच्या भाषणात, कालच्या भाषणात त्यांनी सांगितले नाहीत. भाषणात गटाची तेवढीच तीव्रतेनं होत आहेत की आम्ही करतोच, आता यावेळची संधी आम्हाला हवीच आहे. बदल झाला तर त्याच्यात लोकांना, शेतकऱ्याला चांगलं योगदान मिळणार आहे. बदल झाला नाही. हे बघा, मी सुरुवात करताना जे म्हणलोय की कारखाना चांगला चालला, लय भारी झालं,
तरच शेतकऱ्यांना फायदा होतोय, नाहीतर शेतकऱ्यांना होत नाही. शेतकऱ्यांना त्याची जाणीव नसते की माझा तोटा कशातनं व्हायला लागलाय, परंतु कारखाना चांगला चालला तरच होत असते. आणि ह्याची जाणीव ज्यावेळी सभासदांना होईल त्यावेळी ते चांगल्यात चांगली माणसं निवडून देतील. होय की नाही? बरोबर आहे ना? आजरा तालुक्याचे शान आहे आता कारखाना म्हणजे आजरा तालुक्याचे एक मोठं शान आहे, ती चाललंच पाहिजेत. सरकार क्षेत्रामधलं मोठं एक योगदान आहे त्याचं आणि शेतकऱ्यांच्या पाठिंबा चांगला आहे. मग ते हे चालवतायत सत्ताधारी सध्या जे आहेत ते पण चालवतायतच की मग. सत्ताधारी आता सध्या जे आहे ते चालतात, पण कसे वर्षानुवर्षे कर्ज वाढत चालले कारखान्यावर. बदल नाही. ते कर्ज कमी होण्यासाठी आता हे जे पॅनल आहे ते सगळं नवीन आहे. आमचं म्हणणं आहे हे पॅनल आता कर्ज बी कमी होईल, शेतकऱ्यांचा फायदा होईल, कारखाना सगळा चालेल चांगला. का होईल म्हणजे त्यांनी काही धोरण दिल्यात का तुम्हाला सभासदांना? कुणा हे कर विरोधक जे आता मुश्रीफ साहेबांनी सांगितलंय कर्ज पुरवठा आमच्याकडून चालेल, त्यामुळे चालेल अशी आमची आशा आहे. आमच्याकडनं होईल असं म्हणतात. मग ह्याच्या आधी का त्यांनी केलं नाही कर्ज पुरवठा? ते ह्याच्या आधी हा? केला होताच की केला होता. म्हणजे ह्याच्या आधी तेच याच्यापूर्वी सुद्धा त्यांनी कर्ज वाटप केलेलं आहे, विरोधकांना सुद्धा केलेलं आहे, पण तिने काय ती व्यवस्थित केलेलंच नाही तिने त्या आज काय. कर्ज व्यवस्थित मिळालं सुद्धा असं केलं नाही. केलेलं ते गाड्याच कट फिरवायच्या नाही तर हा. आज काय त्यांनी टोळ्या वगैरे मागवलेत, टोळ्या वगैरे मागवले, त्या टोळ्या आज काय त्यांच्याकडे हजर नाहीत. आता तिने जवळजवळ 17 कोटीचं काहीतरी पॅकेट घेतलंय टोळीसाठी वगैरे. ते काय अजून तिने टोळ्या काय माहिती बनावशा नाहीच आहेत तसं. मधलं नाहीच, त्या बाहेरच्या आहेत त्या टोळ्या. म्हणजे ऊसतोड का टोळ्या ज्या आहेत ते आहे. त्या ते- मराठवाड्या विदर्भाकडून ज्या येतात त्या नाहीत, त्या बाहेरनंच आणल्या नाही त्याने. हा. म्हणजे ते आलेत. कुठे यायलाच नाही थोड्याफार. हा. 50% सुद्धा आलेले नाही. एक वयस्कर आजा दिसतात, फार अनुभवी राजकारणातलं फार मोठा एक तुमचा पिढ्या तुम्ही बघितल्यात, तर त्याच्याबद्दल गुरुजी तुम्ही काहीतरी सांगावं. डबघाई ज्यावेळेला एखादा कारखाना चालतो त्यावेळेला शेतकऱ्यांचं त्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचं आणि त्याचबरोबर जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याची अपेक्षा काय असते की कारखाना चांगला चालावा, आपल्या मुलाबाळांचं जीवन सुधारावं, या दृष्टिकोनातून हा कारखाना चालावा असं वाटत असतं. पण या सत्ताधाऱ्यांनी हा कारखाना तसा चालवला नाही. कालच आपण ऐकलं की मुश्रीफ साहेब म्हणाले की दरवर्षी आम्ही यांना कोठीनं कर्ज देतो, पण कोठीनं कर्ज दिल्यानंतर सुद्धा तो व्यवस्थित चालवायला पाहिजे, पण तो न चालवता तो कारखाना डबघाईत आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणून मला असं वाटतं की एक हाती सत्ता ज्या वेळेला येईल त्याच वेळेला हा कारखाना सुटसुटीत आणि चांगल्या प्रकारे चालेल मला वाटतं. आणि त्याचबरोबर निश्चित मुस्लिम साहेब हा कारखाना चांगला चालावा म्हणून कारखान्याला जेवढे लागल तेवढे कर्ज द्यायला सुद्धा ते तयार आहेत. शेतकऱ्यांचं हित त्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि बाकीच्या सत्ताधाऱ्यांचं हित सत्ताधारी मात्र ते हित त्यांच्या डोळ्यासमोर नाही. असं आता तुम्हाला काय वाटतं की सत्ताधारी सध्याचे जे आहेत ते आता सध्या नवीन काही आश्वासनं देत आहेत, बदल करतो आम्ही कारखाना वेगळ्या अवस्थेत चालवतो, तर का नाही चालवणार? चालू शकते. नाही तेवढी क्रेडिट नाही त्यांची वरतीपर्यंत. मुश्रीफ साहेबाशिवाय ह्यो कारखाना सरळ चालूच शकत नाही. ते मार्गे मुश्रीफ साहेब असले तर लागू शकतोय, बरं. इतर कोणी होऊ शकत नाही. सत्ताधाऱ्यांची सत्ता परत आली, आता येण्याचे चान्सेस सगळेच दिसतात. आपण होय. आता आतापर्यंतच्या निवडणुका बघितल्या कारखान्याच्या, तर सत्ताधाऱ्यांचंच परत पॅनल आलं इथं ते झालं तर मग काय होईल? कारखान्यात बदलणार की बदलणार तुम्ही म्हणता, परंतु कारखान्यात सत्ताधारी परत आले तर काय होईल? येऊ शकत नाहीत. एवढे ठामत होय. आलं तर काय होईल? काय वाटतंय? सर काय झाले माहिती आहे का, सत्ताधारी आणि मिश्र असे प्रकारे बरेच वर्ष कारखान्यामध्ये सत्ता आली, पण ती सत्ता फार काळ टिकली नाही. प्रत्येक जण आपण चेअरमन पदासाठी उड्या मारायला लागला आणि ह्या उड्या मारीत मारीत कारखाना डबघाईत आला. ते होऊ नये म्हणून एक हाती ज्या वेळेला सत्ता येईल त्याच वेळा हा कारखाना चांगल्या तऱ्हेने चालेल. बरोबर. अजून चौघांचं पॅनेल आहे, चौघांचं 4 इकडे 4 झालं की इसकाटलं. हा राष्ट्रवादीचं एकमेव पॅनेल आहे असं आहे पुरा. एका चेहऱ्याचा एका विचारांचा होय होय. एका पक्षाचे राष्ट्रवादी एका पक्षाचे आहेत. एका पक्षाचे आहेत. हो. त्यामुळे तो एक फायदा होईल असं म्हणायचं आहे. कारखान्याला शेतकऱ्यांना मला अजून एक मुद्दा तुम्हाला सगळ्यांना विचारायचा. आता तुम्ही पक्षावरती गेलाय की सध्या निवडणूक झाली बिद्री कारखान्याची. बिद्री कारखान्यामध्ये जे KP साहेब आहेत त्यांचंच पॅनल परत मताधिक्यानं निवडून आलेलं तुम्ही सगळं बघितलं असेल बातम्यातनं. तर KP साहेब सध्या या इलेक्शनमध्ये आजऱ्याच्या स्टार प्रचारक म्हणून काम करत आहेत, तिकडे फिरत आहेत. मुश्रीफ साहेबांच्या सोबत स्टेजवरून सगळीकडे या मुद्द्यांना ते हात घालतायत. त्यांचा सहकारातला अनुभव फार मोठा आहे असं पूर्ण मीडियातनं सगळं मांडलं गेलं.
याचाच फायदा या कारखान्याला काही होईल का ऊर्जितावस्था येण्यासाठी किंवा या कारखान्यानं कर्जातून बाहेर येण्यासाठी काय होईल का? कोणाला वाटतंय का तसं काय? कोणाला माहिती आहे त्याबद्दल? त्यावर मुद्द्यावरच हे लोक हे करायला सहकार्य मिळेल असं लोकांना वाटायला या लोकांचं तिघांचं KP साहेब म्हणजे KP साहेब हा ते असले तर या लोकांना बी त्यांचाही सपोर्ट मिळणार आहे चांगला मधल्या. सहकार क्षेत्रात. मग ती एक आशा आहे तुम्हाला? KP साहेब पहिले तिथं होतेच बिद्री कारखान्यात, बिद्रीच बिद्री नाही कारखान्यात. होय, त्यांनी चांगलं काम केलं म्हणून त्यांचं पॅनल आलं. अजून चांगल्या मतानं आलंय म्हणे तिथं. अजून चांगल्या मताने त्यांचं चांगलं काम झालं, त्यांनी शेतकऱ्यांचा फायदा केला म्हणून त्यांचं पॅनल आलं. आता आमच्यात काय तिने तसं काही पहिल्याने काय केलं दिसत नाही, त्यामुळे सत्तेत बदल होईल आणि आम्हाला वाटतंय. ठीक आहे आता हां बरोबर. KP साहेब ज्यावेळेला काल आले त्यांचं आम्ही भाषण ऐकलं. त्यांनी इतकं तडफदार भाषण केलं की माझा सुद्धा कारखाना हा पूर्वी सुरुवातीपासून आम्ही त्या कारखान्यामध्ये आहे आणि तो कारखाना चालवत असताना पहिल्यांदा आम्ही शेतकऱ्यांचं हित पाहिलं, दुसरं कुणाचं हित पाहिलेलं नाही. आणि त्या दृष्टीनं ज्या वेळेला शेतकऱ्यांचं हित पाहिलं जातं त्यावेळेला तो कुठलाही कारखाना चांगल्या तऱ्हेने चालला जातो. आणि त्या तसाच KP साहेबांनी सुद्धा तो कारखाना चांगला चालवला आहे आणि त्याचा फायदा आपल्या कारखान्याला निश्चित होईल. कारण अनुभव हा श्रेष्ठ असतो आणि अनुभवातून दुसरा कारखाना सुद्धा तसा चालावा ही भावना. तुम्ही आता गुरुजी आहात, तुम्हाला तेवढा मोठा अनुभव आहे कारण तुम्ही कित्येक पिढ्या घडवल्यात, विद्यार्थी घडवलेत, तुम्ही सभासद आहात, शेतकरी आहात, त्यामुळे तोही मुद्दा तुम्हाला तुमच्याकडनं ऐकायला फार चांगलं वाटलं. काय वाटतंय कारखान्यामध्ये माझा मुद्दा कोणी उत्तर दिलेलं नाही आहे, तुम्ही ठामच आहात की विरोधक सत्तेवरती येणार आहेत? असं कधीच होत नाही, शेवटी राजकारण आहे, इलेक्शन्स आहेत, निवडणुका आहेत. सत्ताधारी गट हा फार तेवढा स्ट्रॉंग आहे. सत्ताधारी पुन्हा सत्तेत आलेत तर कारखाना कसा होईल काय वाटतंय? त्याबद्दलच मी अजून विचारतोय, काय वाटतंय? सत्ता जर त्यांची परत आली तर कारखाना काय व्यवस्थित चालणार नाही. आणि पूर्वी येरी माझ्या मागल्या असा कारभार तो होणार आहे. म्हणजे आता मध्ये व्यवस्थित नाही. 3.5 लाख काय ते किलोमीटर गाडी फिरवली चेअरमन नाही. एक वर्ष कारखाना सुरू झाल्यापासून म्हणजे कारखान्याची गाडी. होय, बरोबर, हां. मग काय कशासाठी खर्च एवढा हे केला खर्च कशासाठी? ओके, म्हणजे हा सभासद म्हणून तुमचा एक होय. प्रश्न आहे की हे काय झालंय? होय, नाही, मुद्दा हा तुम्हाला जाणून घेण्याचा अधिकारच आहे कारण तुम्ही सभासद लोक आहात, तुमच्यासाठी कारखाना तुमचा कारखाना आहे. मला हा प्रश्न का वारंवार तुम्हाला विचारायचा होता की कारखान्यात पुढं काय होईल, कारण तुमचं भविष्य त्याच्यावरती अवलंबून आहे, नेत्यांचं नाही आहे. नेते प्रत्येक वेळी वेगवेगळ्या सत्तेतनी असतील परंतु तुम्ही सभासद लोक कष्ट करत असतात, शेतामध्ये घाम गाळत असताय. तुमचा ऊस त्या कारखान्याला गेल्यानंतर तुम्हाला चांगला मोबदला भेटला तरच तुमची मुलं बाळांनी घरदार चांगलं राहतंय. त्यासाठी तुम्ही हे प्रयत्न करताय. इलेक्शन हे तुम्हाला मिळालेलं एक प्रकारचं हत्यार आहे, साधन आहे, बरोबर आहे, की यातून तुम्हाला तुमचं वर्चस्व दाखवायचं आहे की बाबा मी आहे. मतदार राजा जो शब्द वापरला जातो प्रत्येक वेळी, तो राजा या वेळेपुरता असतो, 8 दिवसासाठी कसं असतो, परंतु तुम्हाला त्याची व्हॅल्यू किंमत कळली तरच तुम्ही त्याचं हे करू शकताय. वेगळा मुद्दा काही आहे का की बाबा या कारखान्यात अजून काही व्हायला पाहिजेत बदल जे करू शकतील मुश्रीफ साहेब असतील किंवा सत्ताधारी असतील? मला वाटतं एक मुद्दा तुमच्याकडे यायला पाहिजे होता, एक्सपान्शनचं कारखान्याचं. काय झालं काय म्हटले, जर कारखाना आमच्या हातात आला तर आम्ही या ऊस उत्पादकांच्यासाठी दुसरे 2 प्रकल्प आपण चालू करू. म्हणजे एथॉन नावाचा एक दुसरा असेल तो मुळात हाच आहे की सहकारी साखर कारखाने जे मोठे आहेत, आता आशियातले बिद्रीची जी ओळख आहे, याचं उत्पादन सगळ्यात जास्त याच्यामुळे आणि म्हणूनच ते सगळ्या कर्मचाऱ्यांचे पगार आणि हायेस्ट बोनस देण्यामध्ये प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर सगळ्यात जास्त दर देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. कशामुळे तुम्ही म्हटलात तो हा मुद्दा की साईड जे एक्सपान्शन बाकीचे जे प्रोजेक्ट आहेत ते फार मोठे आहेत. तर ते साखरेवरच आहे फक्त सध्या, पण आता तसं नाही चालणार. आता पहिल्यासारखं चालणार नाही. आता आता हे आहे ते तुम्ही आता गुरुजी म्हटलेत की एक्सपान्शन करण्यासाठी मुश्रीफ साहेब पुढाकार घेणार आहेत, परंतु एक्सपान्शन घेण्यासाठी या कारखान्याला काही परवानग्याच्या गरज आहेत. म्हणजे हा इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये म्हणजे पर्यावरणाच्या ह्याच्यामध्ये जर कारखाना येत असेल, ती अडचण असेल तर तो मुद्दा साहेब कशी हे करू शकतात? कारण त्याला तर केंद्रातून सांगितलंय की हा मुद्दा आम्ही आता सहजासहजी होऊ शकत नाही, पर्यावरण वगैरे त्याला अडवं येणार आहे. परंतु हा आम्ही म्हणजे BJP आणि राष्ट्रवादी सत्तेत असल्यामुळं की आम्ही काय करू की हा सत्तेत असल्यामुळं आम्ही सहज म्हणजे हे परवानगी मिळवण्यासाठी दिल्लीपर्यंत जाऊ, अमित शहांच्याकडे जाऊ आणि ह्या शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही प्रयत्न करू असं त्यांनी. मुश्रीफ साहेब सत्तेत आहेत आणि अमित शहांच्याकडे ते क्षेत्र येते, त्यामुळे ते त्या ठामपणे बोलले असतील, पण ते करू शकतील का? तुम्हाला काय म्हणायचं? निश्चित करणार त्याने. अजितदादा पवार मध्ये यांच्या माध्यमातून ते होईल असं आम्हाला खात्री आहे. ओके,
म्हणजे त्यासाठी तो एक असा भाग आहे की जेणेकरून तुम्हा सभासदांचा चांगला अजून फायदा होऊ शकतोय. बिद्रीपेक्षा पण चांगला रेट भेटेल आणि अजून सुकाळ चांगला तुमच्या आजऱ्या भागामध्ये त्यामुळे येऊ शकतो. खूप चांगले मुद्दे. कारखाना हां बोला बोला. कारखाना अगोदर झालाय आणि आता ती झोनचंही आलंय. म्हणजे नंतर झोन पडला. नंतर झोन त्यावेळी झोन नव्हता. नव्हता त्यामुळं हा तो एक पॉईंट आहे तो आता हां. करण्यासाठी. म्हणजे तो एक मुद्दा घेऊन ते कॅन्सल करून एक्सपान्शन होऊ शकते असं वाटतं. खूप सारे मुद्दे बोलण्यासारखे आहेत. मला तुमच्याकडे हेच मुद्दे घ्यायचे होते की बाबा तुम्ही आता काही जण विरोधी गटाचे आहात, मुश्रीफ साहेबांच्या पॅनलमधले आहात. बऱ्यापैकी आजऱ्यामध्ये मला फिरताना एक जाणीव झाली की इकडे राष्ट्रवादी गट फार स्ट्रॉंग दिसतोय. इकडे राष्ट्रवादी दोन्हीकडेही आहे, म्हणजे दोन्ही सत्ताधारी गटात पण दिसते आणि विरोधी गटात पण आहे. परंतु इकडले जे लोक सभासदांचे विचार आहेत ते वेगवेगळे आहेत. ते जाणून घ्यायला आम्ही प्रत्येक गावोगावी फिरतोय. आज हत्तीवेडे गावातल्या या लोकांच्या, या सभासदांची, शेतकरी सभासदांची मतं आपण जाणून घेतलीत. याच्यानंतर आता आपण पुढल्या गावात जाणार आहोत. नेमकं लोक काय म्हणतायत, नेते काय म्हणतायत, वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतोय. परंतु लोक काय म्हणतायत हे आम्ही घेऊन येतोय. नक्की बघत राहा डिजिटल कोल्हापूर आणि आपल्या सर्वांचे धन्यवाद, आभार सर्वांचे. थँक्यू.